नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत जे गव्हर्नमेंटने नवीन रूल काढला आहे, जे की आपला RC बुक व लायसन आणि मोबाईल नंबर आपल्या आधार कार्डसोबत हा लिंक पाहिजे. तर मित्रांनो, तुमची गाडी 2020 नंतर असेल तर तुमचं RC सोबत तुमचं आधार कार्ड ऑलरेडी हे लिंक आहे. पण तुमची गाडी 2020पेक्षा जुनी असेल तर तुम्हाला दोन्ही प्रोसेस आधार कार्ड सोबत RC व लायसन हे दोन्ही पण प्रोसेस तुम्हाला करावं लागेल. आणि त्यांची गाडी 2020 नंतर जी असेल त्यांनी फक्त आपलं जे लायसन आहे ते आपल्या आधार कार्डसोबत लिंक करावं लागेल. तर मित्रांनो, आपण ही पूर्ण प्रोसेस बघणार आहोत. ऑनलाईन आपण हे कसे करू शकतो. तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, आपले गुगल क्रोम ओपन करा फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये आणि परिवहन नावाने तुम्ही ही वेबसाईट सर्च करू शकता. तर आपण परिवहन नावाने सर्च केली, त्यानंतर खाली एक लिंक येते मित्रांनो, परिवहन.gov.in गव्हर्नमेंट.in. तर ही वेबसाईट तुम्हाला ओपन करायची आहे. तर ही वेबसाईट आपण ओपन करू. तर ह्यासाठी तुम्हाला तुमचं RC बुक सोबत लागेल, तुमचं लायसन व तुमचं आधार कार्ड हे तिन्ही डॉक्युमेंट तुम्ही तुमच्या सोबत ठेवा. तर त्यानंतर मित्रांनो ही अशी वेबसाईट ओपन होईल. यामध्ये तुम्ही बघू शकता इथं दिसतं तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेस नावाचा ऑप्शन. त्यावर क्लिक करून तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सर्व्हिस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक वाहन व 6T हे दोन तुम्हाला लिंक दिसतील. तर मित्रांनो, वाहन म्हणजे तुम्हाला तुमचं जे RC बुक सोबत मोबाईल नंबर लिंक करायचा किंवा चेंज करायचा असेल आणि तुमचं RC बुक हे लिंक करण्यासाठी, व 6T मध्ये तुम्हाला तुमचं लायसन हे आधार कार्डशी लिंक करण्यासाठी याचा यूज होईल. तर आपण पहिलं 6T याच्यावर क्लिक करूया आपलं लायसन लिंक करण्यासाठी. त्यावर मी क्लिक करतो मित्रांनो. तर यावर क्लिक करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सोबत पाहिजे. तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन नंबर आहे तो इथे तुम्हाला टाकायचा आहे. तर तो मी आता टाकून घेतोय. तो टाकल्यानंतर तुमची बर्थ डेट आहे ती तुम्हाला टाकून घ्यायची आहे. तुमची बर्थ डेट जी आहे ती बर्थ डेट टाकल्यानंतर तुमचं स्टेट आहे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आपलं स्टेट महाराष्ट्र स्टेट. त्यानंतर तुम्हाला हा कॅप्चा आहे तो टाईप करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे मित्रांनो. तर सबमिट बटनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक आधार कार्ड नंबरने किंवा व्होटर आयडीने तुम्हाला विचारल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका किंवा तुमचा व्होटर आयडी आधार कार्डच्या खाली असतो त्यांनी पण तुम्ही करू शकता. तर आपण आधार कार्ड नंबरने करणार आहोत. तर त्यानंतर आपला आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला इथं जनरेट OTP वर क्लिक करायचं आहे. जर तुमच्या आधार कार्डसोबत मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर तुम्हाला OTP होऊन जाईल. तर मी जनरेट OTP वर क्लिक करतोय. म्हणजे तो OTP मला आलेला आहे. तर तो OTP मी इथे टाकून घेतो. OTP आल्यानंतर मी तुम्हाला तिन्ही जे चेक मार्क तिन्ही बॉक्स तुम्हाला असं क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशन हे क्लिक करायचं आहे. ते बघा माझा फोटो वगैरे माझे पूर्ण डिटेल इथं आलेले आहे. तर त्यानंतर आपण प्रोसीड याच्यावर क्लिक करणार आहोत. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तुमचं जे आधार कार्ड व ड्रायव्हिंग लायसन्स तुम्ही इथून प्रोसीड करून तुम्ही हे लिंक करू शकता. त्यानंतर तुम्हाला एकदा मोबाईल नंबर टाकायचा तुमचा जो आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सची लिंक आहे तो तुम्ही टाकून घेतोय. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला एक OTP येईल. आता त्यानंतर व्हेरीफाय होऊन तुमचं आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक होऊन जाईल. तुम्हाला पुन्हा एक OTP आलेला मित्रांनो वाहन करून. त्या OTP लागून आपण व्हेरीफाय बटनावर क्लिक करणार आहोत. तर त्यानंतर प्रोसीडवर क्लिक करू आपण. तर बघा अशा प्रकारे जे माझं ड्रायव्हिंग लायसन नंबर माझ्या मोबाईल नंबरसोबत व आधार कार्ड नंबरसोबत हे लिंक झालेलं आहे. तर तुम्ही त्यानंतर आपल्याला RC बुक हे आधार कार्डशी लिंक करण्यासाठी या लिंकवर क्लिक करायचं आहे किंवा मोबाईल नंबर लिंक करण्यासाठी. तर त्यानंतर आपल्या RC बुक इकडे नंबर येतो तुम्हाला इथे टाकायचा आहे.
त्यानंतर चेसिस नंबर तुमच्या गाडीचा तो इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा इंजिन नंबर आहे तो चेसिस नंबरच्या खाली तुमच्या RC बुकवर असतो, तो पण टाकायचा तुम्हाला. त्यानंतर रिसेंट डेट तुमची व्हेकलची तिथे टाकून घ्यायची तुम्हाला. तर तुमचं जे व्हेकलचं जे डेट आहे सीझन फिटनेस व्हॅलिड तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, तो पण तुम्हाला RC बुकला भेटेल. हे पूर्ण डिटेल टाकून तुम्हाला खाली जो कॅपचा तो फिल करायचा आहे. आणि डिटेल तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ह्या प्रकारे तुमचा खाली आधार कार्ड नंबर टाकायला येईल, तर तुमचा आधार कार्ड नंबर तुम्हाला खाली टाकून घ्यायचा आहे. तर त्यानंतर तुमचा जो आधार कार्डवरचा तुमचा जो नाव आहे तो तुम्हाला पूर्ण टाकायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर आहे हा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. हे पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला आय ॲग्री याचं या टिक मार्क करून व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचं आहे. तर माझं ऑलरेडी दाखवत आहे रजिस्टर आहे, तर तुमचं नसेल दाखवत तुम्ही अशा प्रकारे प्रोसेस हे करू शकता. तर ऑलरेडी माझं झालेलं माझ्याकडे 2020 नंतरची गाडी आहे. तुम्ही त्याच्या आधी जे असेल तर तुम्हाला RC बुक हे लिंक करायचं, नाही तुम्ही फक्त तुमचं लायसन हे आधार कार्डसोबत तुम्ही लिंक करू शकता. तर ही पूर्ण प्रोसेस होती तुम्हाला तुमचं RC बुक आणि ड्रायव्हिंग लायसन आधार कार्डला लिंक करण्यासाठी.